महाराष्ट्राची कुलस्वामी देवी म्हणजे तुळजाभवानी याचं मंदिर ठाण्यामध्ये प्रति तुळजाभूर भवानी मंदिर उभारण्यात आलेलं आहे। आपल्यासोबत जोडलेले आहेत राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड। सर, काय सांगाल, गेल्या अनेक वर्षापासून ह्या मंदिराचं काम चालू होतं आणि खास हे मंदिर नवरात्र असेल, चैत्र नवरात्र वेळेस बंद होतं आणि आज त्याचा पूर्ण या ठिकाणी लोकार्पण सोहळा पार होणार। नाही, आनंदाची गोष्ट आहे की अनेक वर्षांच्या प्रयत्नानंतर अखेरीस जे मनात होतं ते साकार होतं आहे, मूर्त स्वरूपात आज लोकांसमोर जात आहे। आणि आजपासून हे समस्त महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेसाठी आजपासून हे मंदिर उघडं झालं। हे मंदिर कोणा एकाचं नाही, हे सर्व महाराष्ट्राची माती, भारताची माती ज्यांच्या कपाळाला लागली त्या प्रत्येकासाठी हे मंदिर उघडं आहे। स्वतः पवार साहेबांनी त्यांच्या पत्नी यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठा होणार आहे, इतिहास विठ्ठलाच्या हस्ते त्याचं स्थापना होते, याचा मला आनंद आहे। त्या मंदिराची खासियत बघायला दगड कुठून कशा प्रकारे आणलेले आहेत, खास वैशिष्ट्य। आम्ही 2 खाणी विकत नाही, 2 खाणी आम्ही घेतल्या होत्या सलेम येथे, म्हणजे तमिळनाडूमध्ये। हा विशिष्ट स्वरूपाचा दगड हवा होता आणि तो मुर्डेश्वर, कर्नाटकामधल्या मुर्डेश्वरला आणण्यात आला। तिथे त्याच्यावर कोरीव काम करण्यात आलं, त्यातलेच कारागीर इथे आणण्यात आले आणि फायनल त्याला टचअप देऊन हे मंदिराचे सगळं, म्हणजे आता तुम्ही बघितलं तर हे खांब आहेत, त्या खांबामध्ये कुठेही जॉईंट नाही आहे, हा एक खांब आहे, असे 26 खांब आहेत अशा। म्हणजे वेगवेगळं आता एक गजमुख आहे, तुम्ही बघितलं तर या गजमुखामध्ये इतकं सुंदर कोरीव काम आहे की तुम्हाला एकाही गजमुखामध्ये फरक दिसणार नाही। बघा तुम्ही, अप्रतिम काम केलं कारागिरांनी। किती वर्ष हे मंदिर असं या ठिकाणी लागली? 4 वर्ष लागली, पोचेस तर 4 वर्ष लागली। किती वर्ष हा पाया पूर्ण उभा राहू शकतो? किती वर्षापर्यंत हे मंदिर टिकू म्हणतात? म्हणजे आर्किटेक्ट असं म्हणतो की अगदी काहीही झालं, ऊन वारा पाऊस भूकंप सगळं, तरी 500 वर्ष या मंदिराला काही होणार नाही। कारण याच्यात कुठेही सिमेंट नाही, स्टील नाही, काही नाही, सगळं नैसर्गिक आहे। फक्त ते लॉक सिस्टीम जी हेमाडपंथी मंदिरामध्ये आहे, लॉक सिस्टीम, ती लॉक सिस्टीम वापरली आहे। आतापर्यंत पाहायला गेलं तर आमदार असतील, मंत्री असतील, त्यांनी आतापर्यंत मंदिर कुठे बांधलं नाही, मात्र देणगी देण्यात आली। पण खास तुम्ही हे मंदिर खास जीर्णोद्धार काय केलं हे महत्त्वाचं नाही, देवीने माझ्या हातनं करून घेतलं, हे फार महत्त्वाचं आहे। प्रत्येकाच्या प्रारब्धात असतं असं नाही। आताच हा माझा मित्र, ह्याने पण एक शंकराचं मंदिर बांधलं आहे स्वतःच्या घराजवळ। प्रत्येका प्रारब्धात असतं, जे असतं ते घडतं। देवीची इच्छा होती माझ्या हातनं मंदिर बांधून घ्यावं, बांधून घेतलं, त्यात काय। काही इतिहास असेल का पहिल्या मंदिराचा आणि आता या? मला माहीत नाही देवीने काय घडवलं आहे, पण देवीने माझ्या हस्ते बांधून घेतलं, मला जागा मिळाली। माझ्या अंदाने महाराष्ट्रातल्या, आधुनिक महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे ज्याला परवाना आहे, बांधकाम परवाना आणि वापर परवाना, म्हणजे आराखडा मंजूर असलेलं महाराष्ट्रातलं कदाचित ते एकमेव मंदिर असेल। पाहायला गेलं सिद्धिविनायक ट्रस्ट असेल, साईबाबा मंदिर ट्रस्ट असेल, अशांकडे अनेक लोक जे ते आजाराला कंटाळून त्या ठिकाणी देणगीसाठी काही ना काही मदत दिली जाते। भविष्यात ह्या मंदिराकडनं अनेक लोकांना, माझी काय इच्छा नाही की म्हणून देणगी द्यावी, पैसे द्यावेत। जोपर्यंत माझ्यात ताकद आहे तोपर्यंत माझ्या हस्ते जेवढं होईल तेवढं मी करेन। हे सगळं माझ्या हस्तेच मी केलं आहे। देने वाला भी ऊपर वाला है, लेने वाला भी ऊपर वाला ही है, त्यामुळे ऊपर वाले के ऊपर भरोसा रखो यार, बाकी तो हम तो आज नहीं तो कल जाने वाले हैं, वो इधर ही रहने वाला है। काय आव्हान असेल नागरिकांना, ठाणेकरांना, महाराष्ट्राला? ज्याला वाटत असेल त्यांनी यावं, भाविकाप्रमाणे यावं, श्रद्धेने दर्शन घ्यावं बस। आणि देवी आपली कुलस्वामिनी आहे, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आहे, ती तुमच्या मनोकामना पूर्ण करतेच। होते जितेंद्र आव्हाड, त्यांनी सांगितले तुळजाभवानी ही मनोकामना पूर्ण करणारी आहे आणि त्याचा प्राणप्रतिष्ठान स्वतः शरद पवार हे आणि त्यांच्या पत्नीच्या हस्ते पार पडणार आहे। त्यामुळे येणाऱ्या काळात हे मंदिर आता पूर्णतः खुलं होणार आहे। त्यामुळे नक्कीच येणारे चैत्र नवरात्र असेल, नवरात्र असेल, इतर कार्यक्रम देखील या मंदिराच्या गाभाऱ्यात असतील, बाहेर असतील होणार आहे। त्यामुळे नक्कीच हे मंदिर जे ते कृष्णाशिलामध्ये बांधण्यात आलेलं आहे आणि गेल्या 3 ते 4 वर्ष हे मंदिर बांधण्यासाठी लागले। येणाऱ्या काळात आता हेच मंदिर पाहण्यासाठी लोकांची रीघ आपल्याला पाहायला मिळणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सोरा, TV9 मराठी, ठाणे।